ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर ध्यानयोग 6वा अध्याय आपण शेवटचा विभाग बघू। तर अर्जुनाचा काय संशय होता की या भक्तियोगात ज्यांनी आपला प्रयास चालू केलेला आहे, भक्तियोग चालू केला, पण एकाच आयुष्यात त्याने तो जी मोक्षप्राप्ती किंवा उच्चतर स्तर गाठला नाही आहे, तर का त्याची काय परिस्थिती होईल, तो कुठे जाईल, त्याची काय अवस्था होईल, त्याबद्दल तो प्रश्न विचारतो। तेव्हा भगवान तर काय म्हणतात, आपण सगळं एकत्र म्हणूया। श्री भगवान वाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति। प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वती समा शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टो अभिजायते। अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशं। तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयः संसिद्धो कुरु नन्दन। पूर्वाभ्यासेन तेनेव ह्रियते हि अवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते। प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिं। तपस्विभ्यो अधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन। योगिनाम् अपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मनः श्रद्धावान् भजते यो मां समे युक्त तमो मता। तर पहिल्यांदाच भगवंत अर्जुनाची भीती घालून देतात आहे की जो व्यक्ती कुठल्याही प्रकारे शुभ कार्य करतोय त्याची दुर्गती शक्यच नाही। इवन या भौतिक जगात काय म्हणजे आध्यात्मिक जगाची प्राप्तीचा सोहळा, इवन छोटंसं पुण्यकर्म पण या भौतिक जगात आपण करतो तर काय होतं, त्याचा लाभ आपल्याला मिळेलच, पुण्यकर्माचा लाभ हा मिळेलच। तर हा प्रयत्न कुठला आहे, उच्चतर सगळ्यात उच्चतर स्तर गाठायचा, म्हणजे भगवद्धाम प्राप्त करायचं आहे। तर त्यात कसं काय त्याला दुर्गती प्राप्त होईल। तर याच्याबद्दल तू निसंशय राहा की त्याची कधीच दुर्गती होणार नाही।
मग होणार काय? मग या व्यक्तीची अवस्था काय राहील की जर हा व्यक्ती नवख्या स्तरावर आहे, म्हणायचा अर्थ याचे इंद्रिय संयम झालेला नाही आहे किंवा त्याची पूर्णतः भगवंतांवर निष्ठा नाही आहे किंवा संपूर्णरित्या तो त्यांच्यावर अवलंबून नाही आहे. अलग लक्षात, जेव्हा एखादी कठीण परिस्थिती येते तेव्हा काय होतं, सर्वात जास्त आपल्याला कोणाचा आश्रय घेतो त्याच्यावर आपण अवलंबून आहे, त्याच्यावर आपण आपली जी निष्ठा कोणावर आहे ते ठरते. तर जो व्यक्ती आपल्या म्हणजे उच्चतर स्तरावरच्या व्यक्तीवर किंवा धनाढ्य व्यक्ती किंवा कोणी याच्यावर अवलंबून असेल तर त्याची इतपत प्रगती झालेली नाही आहे. पण आपण बघतो की शुद्ध भक्त जसे प्रल्हाद महाराज इत्यादी यांच्यावर इतके संकट आले, जसे पांडव आपण बघतो ते अर्जुन यांनी प्रत्येक क्षणी काय केलं आहे, कृष्णाचा आश्रय घेतलेला आहे. तर हा स्तर जेव्हा व्यक्ती गाठतो तर तो उच्चतर म्हणजे त्याला जो आहे शाश्वती आहे की जो आपला जन्म म्हणजे हा शरीर सोडल्यानंतर तो भगवतधामात आहे. पण आता आपण 2 टप्पे बघणार आहोत की एक की तो त्यांनी नुसती सुरुवात केली आहे आणि थोडाफार प्रमाणात प्रगती केली आहे आणि समजा त्यांनी कुठल्या यांनी या भक्तीतून त्याचं पतन झालं तर हाचा व्यक्ती काय होतो, तर भगवंत म्हणतात की योग असा व्यक्ती वैभवशाली कुटुंबात येतो. पण त्याच्या आधी काय करतो तो की त्याला यांनी इतकं अफाट पुण्य केलेलं आहे अशा भक्तीत सेवा करून की त्याला स्वर्गलोकामध्ये चंद्रसूर्यलोक जे पण आहे तिथे त्याला काही काळ सुखभोगाची मुभा मिळते. आणि त्यानंतर जेव्हा तो जन्म होतो तर त्याला मनुष्य जन्मच मिळतो. आणि हा जन्म साधारण जन्म नसेल, कारण काय की तो त्याला इथे पण एखाद्या गुणवान किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म मिळतो, जेणेकरून काय की त्याला कुठल्याच प्रकारचा पुन्हा भौतिक त्रिताप कमी असतील आणि बौद्धिक आणि वातावरण जे असेल हे अनुकूल असेल की तो पुन्हा भक्तीत आपली ज्या स्तरावर त्यांनी भक्ती सोडलेली आहे त्या स्तरावर त्यांनी पुन्हा प्रगती चालू करावी. यासाठी हा असा जन्म मिळेल. भगवंत काय म्हणतात की आणि समजा एखादा दीर्घ म्हणजे असा व्यक्ती की ज्याने जो आपण बघितलं की निष्ठा म्हणजे आदो श्रद्धा, तो साधू संघ, अनर्थ निवृत्ती, नंतर रुची, आसक्ती म्हणजे निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. तर जो समजा दीर्घकाळ म्हणजे भाव या स्तरावर समजा त्याचं पतन झालं तर त्याचं काय हा दीर्घकाळ केला. कारण आपण बघतो की भजन क्रियेनंतर अनर्थ निवृत्ती हा जो स्तर आपल्याला पार करायचा, नंतर निष्ठा गाठायची आहे, यातच कित्येक जन्म जाणार आहे. कारण आपल्यात जे जे अनर्थ आहे ते सहजासहजी जाणार नाही आहे. त्यामुळे हे जे व्यक्ती आहे त्यांनी खूप अनन्य भावेने भक्ती करून काय केलेलं आहे, एक टप्पा पार केला, निष्ठा, रुची. तर या अवस्थेतून म्हणजे कुठल्याही पायरीवरनं त्याचं पतन झालं आहे भावपर्यंत, तर त्याला कुठला जन्म मिळतो की तो अशा व्यक्तींकडे अशा कुळात जन्म घेतो की ते साधारण म्हणजे एक योगी असतील, अफाट बुद्धिमान असतील आणि स्वतः भक्त असतील. याचं उदाहरण आहे ते आपण मागच्या याच्यातच बघितलं. म्हणजे यात म्हणजे म्हणायचा अर्थ काय की हा व्यक्ती कसा असेल की तो म्हणजे हे जे कुटुंब असेल यात जो जन्म घेतील ते म्हणजे साहजिकच त्यांची पूर्ण जे कुटुंब आहे ते भगवत भक्तीत आधीपासूनच आहे, अशा कुळात जन्म घेतील. उदाहरणार्थ प्रभुपाद सांगतात की भक्तिसांत सरस्वती ठाकूर यांचा जन्म, कारण यांचा जन्म झाला कोण की भक्तिविनोद ठाकूर हे स्वतः आचार्य आहेत. आणि म्हणजे अशा याच्यात काय होईल, जन्मतःच त्यांना पहिल्यापासूनच सर्व भक्तीबद्दल सर्व ज्ञान मिळेल आणि ॲक्च्युली प्रॅक्टिस होईल. वरून प्रभुपाद स्वतः पण त्यांचे वडील जे आहेत मोहन दे हे भक्त, शुद्ध भक्त होते. यांनी पूर्ण तऱ्हे अशा प्रकारे यांचं संगोपन केलं प्रभुपादांचं की लहानपणीपासून त्यांना भगवंत राधाकृष्णाचे विग्रह दिले होते.
आणि ते त्यांची पूजा करणे आणि जगन्नाथ रथयात्रा करणे वगैरे. आपल्याला आत्ता माहीत पडलं की रथयात्रा असते आणि विग्रह सेवा कशी करावी. तर हा जो, आणि आपल्याला साधारणतः बघतो की इतर कुटुंबात व्यक्तीचं संगोपन कसं होतं की तू पास होऊन एखादा इंजिनियर, डॉक्टर हो किंवा एखादा चांगली नोकरी पकड. म्हणण्याचा हा एक त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. पण हा कसा आहे, या कुटुंबाचा कसं असतं की जी प्रभुपादांची जी आई होती रजनी देवी, त्यांची इच्छा काय होती की प्रभुपादांनी लंडनला जाऊन बॅरिस्टर बनावे. त्या काळात त्या म्हणजे लॉ हा सगळ्यात जास्त म्हणजे हाय स्टँडर्ड होता की कुणी असं इंजिनियर, डॉक्टर याला कोणी जास्त भाव नव्हते देत. कारण तेव्हा गांधी वगैरे हे जे आहेत सगळे बॅरिस्टर म्हणजे लॉ करून आलेले होते. पण मोहन डे यांचं म्हणणं काय होतं की नाही, हा म्हणजे जे अभयचरण तिकडे जाईल तर काय होईल, सगळे वाईट सवय त्यांना लागते, म्हणजे त्याला भक्त बनवायचं. त्यांच्याकडे म्हणजे प्रभुपादांकडे सर्व जे साधू वगैरे यायचे बरेच, तर त्यांना त्यांचे वडील काय म्हणायचे की यांना आशीर्वाद द्या की हे राधाराणीचे भक्त बनेल, म्हणजे यांना राधाराणीचा चांगला भक्त बनावा असा आशीर्वाद द्या. म्हणजे असा आशीर्वाद मागणारे कोणी वडील आजकाल मिळतील का, हे की नाही, की यांना भक्त याला कुठलं तरी चांगलं शिक्षण हवं, चांगली नोकरी आणि चांगला बाहेर विदेशी जाण्याचा एक कॉल यावा, असं काहीतरी लोकांचा विचार असतो. तर मनात अर्थ भगवंत काय सांगतात की हा जो जन्म आहे हा दुर्मिळ आहे. आणि प्रभुपाद तात्पर्यात लिहितात की हा जो जडभरत म्हणजे भरत महाराज जेव्हा यांचं भाव स्टेजवर पतन झालं, नंतर मग त्यांनी हरणाच्या शरीरात जन्म घेतला आणि नंतरचा जो जन्म आहे तो त्यांना कुठला मिळाला, एका अशाच ब्राह्मण कुळात मिळाला की जो म्हणजे उच्च स्तराचे भक्त होते. त्यानंतर मग त्यांनी स्वतःचा, तर असा व्यक्ती काय करतो की अनुकूल वातावरणामुळे त्याला कुठल्याच प्रकारे असं हे त्याला लगेच माहीत पडतं की मी ॲक्च्युली भक्तीत या स्तरावर आधीपासूनच पोचलो आहे. ज्या स्तरावर त्यांनी भक्ती सोडलेली आहे तिथून तो पुन्हा जोमाने चालू करतो भक्ती. आणि अशा रीतीने तो काय करतो, पूर्ण सिद्धी प्राप्त करण्याचा त्याला पूर्णपणे तो प्रयत्न करायला अनुकूल वातावरण मिळतं. आणि नंतर मग तर पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच काय होतं, त्याला इच्छा नसतानाही तो योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. कारण सुरुवातीला जेव्हा आपल्याला नवीन जन्म होतो तेव्हा पूर्वीच्या जन्माचं काही जास्त म्हणजे काही आठवत नाही, पण जे संस्कार असतात ते विसरत नाही आपण. त्यामुळे तो आपोआप, जसा काही लोक खेळांकडे खूप आकर्षित होतात, त्यांना अभ्यासात काहीच म्हणजे इच्छा नसते, काही आवड नसते. आणि काही लोकांना उलटं असतं की मला खेळात काही नसतात, सायंटिस्ट लोक ते नुसते पुस्तकात असतात, वाचक लेखक, आहे की नाही. तर हे का, कारण पूर्वी जन्माची जी एक छाप असते त्यांच्या. तर हा व्यक्ती भक्तीकडे आपोआपच आकृष्ट होतो. आणि नंतर अनेक जन्मसंसिद्ध ततो याती परामगती. जर अशा व्यक्तीने समजा पुन्हा अनन्य भक्ती नसेल केली तर त्याला जन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परम लक्ष्याची प्राप्ती होते. म्हणजे आपण असं समजू नये की या जन्मीत आपण समजा पुन्हा भक्तीत आलेलो आहे तर आपल्याला एका जन्मीच आपण जाऊ शकतो. एक हिंट दिलेले की त्यासाठी आपल्याला अनन्य भक्ती करावी लागेल. प्रभुपाद एका लेक्चरमध्ये म्हणतात की मानवाला कलियुगात 50 वर्षे आहेत, ज्याच्या आयुष्यात 50 वर्षे उरलेली आहे आणि त्यांनी तेव्हापासून पूर्णपणे भक्ती केली तर तो याच जन्मी म्हणजे आपले परम लक्ष्य गाठू शकतो. 40-50 वर्ष जप केला आणि पुन्हा आपले म्हणजे पूर्ण नवदा भक्तीत स्वतःला गुंतवलं तर तो करू शकतो. पण हे कसं आहे की आपण पहिलं बघितलं की ही युद्ध आहे माये विरुद्ध. माया जी आहे ती कलियुगात अजूनच जास्त प्रबळ आहे. तर त्यानुसार असे बरेचसे विचलित करणारे प्रसंग येतील की व्यक्ती अशा प्रकारे मार्ग सोडून दुसऱ्या मार्गात जाऊ शकतो. तर भगवंत म्हणतात तरीही
त्याला काही घाबरून यायची गरज नाही, कारण असा व्यक्ती पुन्हा आपल्या पुन्हा दुसऱ्या जन्मी भक्ती चालू करू शकतो. पण मग नंतर भगवंत काय म्हणतात की असा योगी म्हणजे सर्व योगींमध्ये तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्मी या व्यक्तीपेक्षा म्हणजे योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्मीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि पण जो असा योगी जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्यामध्ये पूर्णपणे योगयुक्त असतो. ते म्हणायचा अर्थ परत कृष्ण काय म्हणतात की अनन्य भक्ती. आपण पूर्वीच्या ह्याच्यात बघितलं 5वा अध्याय 4था अध्याय की भगवंत काय सांगतात की जो माझ्यामध्ये जो आश्रयित होतो त्याला मी प्राप्त होतो. तर भगवंत इथे सांगतात आहे की सर्व योग्यांमध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलं, पहिल्या ते 6व्या अध्यायापर्यंत किती योगी बघितले. सुरुवातीपासून सांख्य योग पहिले बघितले की जे व्यक्ती ज्ञानानुसार म्हणजे ज्ञानयोगी, नंतर कर्मयोगी आणि आता बघतोय ध्यानयोगी. तर यांच्यामध्ये सर्वांमध्ये कोण तू काय बनायचं आहे, तुला माझ्यामध्ये श्रद्धा निर्माण कर आणि अंतःकरणात माझं चिंतन करणे आणि माझ्या दिव्य प्रेममयी सेवा करणारा व्यक्ती यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जे तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्मी यांच्यापेक्षा असा व्यक्ती आहे. आता 7वा अध्याय सुरू होईल. त्यात भगवंत म्हणतात की आता याला 7वा अध्यायाचं हे आहे, टायटल आहे ज्ञान विज्ञान योग. तर प्रश्न पडेल की भगवान म्हणजे ध्यान योगाचा शेवट भगवंत करतात आहे की माझ्याबद्दल ज्ञान प्राप्त कर. म्हणजे तो पातंजलीचा जो ध्यान योग आहे, जे ध्यान आसन वगैरे करणे आहे, सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं कलियुगात काय आहे, माझ्याबद्दल तू श्रवण कर, म्हणजे माझ्याबद्दल तू ज्ञान प्राप्त कर. तर आता 7व्या अध्यायात आपण काय करणार आहोत की भगवद्गीता हा कसा आहे की यात 18 अध्याय आहेत. या 18 अध्यायामध्ये पहिले 6 आणि शेवटचे 6 हे जे आहेत, हे 6 अध्याय काय करतात, हे मधले 12 ते जे 7 ते 12 अध्याय जे आहेत, 6 अध्याय आहेत, या अध्यायांना जोपासून सँडविच टाईप म्हणजे कवर करून ठेवतात. म्हणजे या भगवद्गीतेत सर्वात महत्त्वाचे अध्याय आहेत हे 7 ते 12 अलग. कारण यात आपण बघू की भगवंत स्वतःबद्दल जे ज्ञान देतात. कारण आपण बघितलं की फक्त मी शरीर नाही आत्मा आहे या ज्ञानाने आपण मोक्ष प्राप्त करू शकत नाही, म्हणजे किंवा भगवंत गाठू शकत नाही. हे प्राथमिक ज्ञान आहे, हे आवश्यक आहे. म्हणजे याच्याशिवाय सुरुवातच होऊ शकत नाही. पण आणि नंतर मग प्रकृती काय आपण बघितलं, सांख्ययोग काय करतात ते सगळे की प्रकृतीतले घटक किती आहेत हे सगळे विचार करतात की ही जड वस्तू आहे, याच्यानंतर माहीत पडतं की आत्मा आणि मग परमात्मा असतो, या प्रकारे ते करतात. पण जोपर्यंत भगवंत कोण आहे, ज्या प्रकृती आणि जीवाचे निर्माते कोण आहे आणि ते कुठे राहतात, त्यांचे गुण काय आहेत, हे सर्व जोपर्यंत माहीत नाही पडत तोपर्यंत काय होतं, त्या व्यक्तीबद्दल श्रद्धा निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत आपल्याला एका व्यक्तीबद्दल श्रद्धा नाही आहे त्याच्याबद्दल आपण ऐकणारच नाही. म्हणजे म्हणायचं अर्थ सदैव ऐकणार नाही, हे की नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात 7 ते 12 पूर्ण स्वतःबद्दलच ज्ञान देतो. तर ज्ञान विज्ञान योग, तर याच्यात एक 6 विभाग आहेत 7व्या अध्यायात. ते काय ते लिहून टाका. आज आपण विभागात म्हणजे एक अध्याय 4-5 विभागात डिस्ट्रीब्यूट करतो. याने काय होतं, आपल्याला जी माहिती आहे ती लक्षात राहते. नाही तर पूर्ण चॅप्टरमध्ये काय दिलेलं आहे माहीत नाही, तर ते पूर्ण 18 अध्याय लक्षात ठेवणे खूप कठीण जाईल. म्हणून
प्रत्येक अध्यायात पहिल्यांदा काय दिसलं पाहिजे, विभाग काय आहे, आणि मग एकेका विभागामध्ये काय काय दिलेलं आहे, अशानुसार आपण झूम इन करून अभ्यास करावा. तर 7वा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. यात दिलेलं आहे 1 ते 3. भगवंत म्हणतात की श्रवण करणे, कृष्ण कथा श्रवण करणे का महत्वाचं, इकडे लिहा. ठीक आहे. 4 ते 12 मध्ये कृष्णाच्या आध्यात्मिक आणि भौतिक शक्ती आहे. 13-14 मध्ये आणि मुक्तीसाठी त्यांना शरण या. त्यांना शरण जाणे. 15 ते 19 कोण येतात, पुण्यवान शरण येतात. आणि पापी लोक येत नाही. देवतांची आराधना. दिसतंय सगळ्यांना? दिसतंय सगळ्यांना? 1 ते 3 आपण बघणार आहोत की कृष्ण कथा श्रवण याचं महत्व काय, आणि नंतर कृष्णाच्या आध्यात्मिक आणि भौतिक शक्ती काय आहेत. मग 3 गुण हे कोणाच्या अधीन आहेत, म्हणजे कोण त्यांचा नियंत्रक आहे. तर कृष्ण आहे तर त्यांना शरण आहे असं कृष्ण स्वतः म्हणतात. पुण्यवान लोक शरण येतील, पापी लोक शरण येणार नाही. मग देवतांची आराधना यांचं काय महत्व, म्हणजे यांचं काय तत्व आहे ते तत्व. आणि नंतर माया कशी जीवांना गोंधळून टाकते, आणि कृष्णाला जाणल्याने फक्त व्यक्ती मुक्त होऊ शकतो. हा एक खूप महत्त्वाचा अध्याय हा 7वा, ज्यात आपण सुरुवात करणार आहोत की भगवंतांच्या बद्दलचं ज्ञान. जीवांना गोंधळून टाकते कशा प्रकारे, आणि कृष्णाला जाणल्याने कसा तो व्यक्ती मुक्त होऊ शकतो. हे टायटल झाले म्हणजे विभागाचे, की यानुसार आपण एका अध्यायाला विविध विभागात डिस्ट्रीब्यूट करू शकतो.
लिहून झाल्यावर सांगा सगळे. झालं सगळ्यांचं? तर 1 ते 3 विभाग, 1 ते 3 श्लोक काय म्हणतात. श्री भगवान उवाच मया सक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रया असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानं तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्यामि अशेषतः यज्ञात्वा नेह भूयो अन्यत् ज्ञातव्यम् अवशिष्यते. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. तर भगवंत म्हणतात की तत्शृणु. तत्शृणु म्हणजे एक आज्ञा देतात की लक्षपूर्वक ऐक. तर आता आपल्या अवयवांपैकी सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की श्रवण. श्रवण. एक झोपलेला व्यक्ती याला उठवायचं असेल तर काय करू शकतो आपण? अलार्म लावतो. अलार्मल्याने काय ऐकल्यानेच आपण गाढ झोपेतून उठतो आहे की नाही. तर आध्यात्मिकदृष्ट्या भौतिक कार्यात मग्न असलेला व्यक्ती काय झोपलेला आहे, तो स्वप्नात आहे. तो त्याला जागृत करण्यासाठी फक्त ब्रह्मवाक्य म्हणजे शास्त्रोक्त शब्दच त्याला जागृत करू शकतात. भगवंत म्हणतात की ऐक लक्षपूर्वक, यांनी सर्व सिद्धी होईल. आणि पूर्ण माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन मला माझ्यावर मन आसक्त करून तू ऐक. तर आपण पूर्वी पण चर्चा केली की एखाद्या व्यक्तीबद्दल जोपर्यंत ज्ञान नाही की तो त्याची पात्रता काय किंवा ऐपत काय, तोपर्यंत व्यक्ती तेवढा निष्ठावान किंवा त्या व्यक्तीबद्दल त्याची श्रद्धा येणार नाही. जसं उदाहरणार्थ एखादा समजा नवीन व्यक्ती आहे आणि तो समजा भारत आणि पाकिस्तान यांची फायनल मॅच आहे समजा, आणि शेवटचा ओव्हर आहे आणि त्यात समजा सचिन तेंडुलकर बॅटिंगला आहे आणि 20 रन किंवा 15 रन पाहिजेत. तर ज्या व्यक्तीला माहिती आहे याची ऐपत की यांनी पूर्वी खूप म्हणजे हा कुठल्याही गोलंदाजाला सिक्सर मारू शकतो, त्याला पूर्ण श्रद्धा असेल की हा जिंकून देईल. पण हे जे अवघड हा जो अवघड गोल आहे की 6 बॉलमध्ये 15 रन मारणे, जे एखाद्या व्यक्तीला माहीतच नाही की हा तेंडुलकर कोण आहे, म्हणजे तर तो म्हणेल की काय गेले हातातून मॅच, हे शक्य नाही आहे, मी मारू शकत नाही तर कोणी मारू शकत. स्वतः का आपण ठरवू, तुलना कशाशी करू, स्वतःच्या ऐपतीशी करू, माझ्या शक्तीशी करू. तर जो पण ज्याला माहिती आहे की अरे हा कोण आहे बाबा, तर तो म्हणेल की हे निश्चित होईल. तशाच प्रकारे हे जे निर्विशेषवादी किंवा नास्तिक लोक हे काय करतात, भगवंत स्वतः आल्यावरही आणि भगवंतांनी एवढ्या असाधारण लीला केल्या तरी त्यांना काय त्यांना हे असं श्रेष्ठ वाटत नाही. जसं गोवर्धन लीला, एखादा दगड पण आपण म्हणजे 1 तास उचलून ठेवू शकत नाही. ते एवढं म्हणजे कारण काय की यांनी ऐकलेलंच नाही आहे, कुठल्या अधिकृत व्यक्तीकडनं ऐकलेलं नाही, त्यामुळे ही श्रद्धा नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात की श्रद्धापूर्वक ऐकल्याने काय होईल, हे ज्ञान म्हणजे आपली निष्ठा वाढेल. म्हणून भगवंत काय म्हणतात त्याला की तू पूर्ण काळजीपूर्वक श्रवण कर. तर आपल्या वैदिक पद्धतीत 2 प्रकारचे मार्ग आहेत ज्ञान प्राप्त करण्याचे. कुठले? आरोह आणि अवरोह. आरोह म्हणजे काय, वरती चढणे, म्हणजे खालतून वरती जाणे. म्हणण्याचा अर्थ स्वतःच्या ऐपतीने किंवा ज्ञानाने, म्हणजे सांख्ययोग टाईप, की सांख्ययोग काय करतात, स्वतः माहिती करतात की अरे हे काय, हे काय, स्वतःच्या ज्ञानाने चालू करतात. पण अवरोह पंथ काय की अधिकृत व्यक्तीकडनं ऐकणे, म्हणजे ज्ञान वरतून खालते. अवरोह पंथाने ते वरतून ज्ञान येणे. तर आपण जे आहोत हे कुठल्या पंथात आहोत, अवरोह पंथ. म्हणजे
आपल्याला गुरूंकडनं ज्ञान येते, गुरूंकडनं, म्हणजे हे आपण असं ऐकतो आहे. तर या पंथाने जे आहे अवरोह पंथाने तू श्रवण केल्यानेच उच्चतर ज्ञान प्राप्त होतो, आणि हाच भक्तीत प्रगती करण्याचा मार्ग आहे, अवरोह पंथ. ठीक आहे. आणि दुसऱ्या अध्यायात दुसऱ्या श्लोकात काय म्हणतात भगवंत, की या कृष्णकथेने नक्की होणार काय. एखादा व्यक्ती इतका विषय इंद्रियांमध्ये मग्न आहे, तो कसा काय त्याच्यात भक्तिभाव निर्माण होईल. तर प्रभुपाद तात्पर्यात लिहितात की ही जी प्रक्रिया आहे ना, फक्त श्रवण केल्याने कशा प्रकारे हृदय शुद्धीकरण होतं हे भागवतामध्ये पहिल्या स्कंदात दुसऱ्या अध्यायात दिलेलं आहे. खूप चांगल्या रीतीने दिलेलं आहे की कशा प्रकारे ही प्रक्रिया होते. शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तना हृदन्तस्थो हि अभद्राणि विधुनोति सुहृत्सुतां नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी तदा रजस्तमो भावा कामलोभादयश्च ये चेत एतेरनाविद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति. एवं प्रसन्नमनसो भगवद्भक्तियोगता भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते. भिद्यते हृदयग्रन्थिश्छिद्यन्ते सर्वसंशया क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. तर सुरुवातीला काय होतं, तर भगवंत म्हणतात की सर्व पुण्यकर्मांमध्ये सगळ्यात जास्त पुण्य कर्म काय आहे, तर कृष्णकथा. जे आपण बघू की दान करणे, समजा एखाद्या भिकाऱ्याला दान दिलं तर एक दान आहे, हे पण पुण्यकर्म आहे. किंवा एका हॉस्पिटलला दान देणं, किंवा कुठल्या गरजू व्यक्तीला मदत करणे, हे पण पुण्य आहे. असं हे आपण बघत गेलं तर सर्वात जास्त म्हणजे सर्वात पुण्यवान काय बाब आहे, काय गोष्ट आहे, तर कृष्णकथा ही सर्वात पुण्यवान कर्म आहे. याने होतं काय की कृष्णकथा केल्याने सर्वांच्या हृदयात स्थित श्रीकृष्ण आहेत, ते स्वतः आपल्या हृदयातली जी जे अनर्थ आहेत ते त्यांचा नाश करतात. विधुनोती सुहृत्सता. आपण बघितलं 6व्या अध्यायात की पाचव्या अध्यायाच्या शेवटी की भगवंत काय आहे, सुहृदम सर्वदेहिनां, स्वतः सर्वांचे हितचिंतक आहे. हे हितचिंतक श्रीकृष्ण काय बघतात की माझ्याबद्दल हा मनपूर्वक लक्षपूर्वक ऐकतोय ना, तो स्वतः ते त्याचं हृदय शुद्ध करतो. कशा प्रकारे की हा सतत ऐकल्याने काय होतं की ॲक्च्युली बघितलं गेलं तर आपण सर्व जीव सर्वांना ज्ञान आहे, म्हणजे सुप्त स्थितीत आहे. सुप्त म्हणजे डॉर्मंट, आता ते झोपलेलं आहे. त्याचा विकास कसा होईल, तो कृष्णकथा केल्याने आपल्याला जे आपल्यात आहे दडलेलं ते ज्ञान विकसित होतं. हे श्रीकृष्ण म्हणजे कृष्णकथेने. कारण आपण सर्वजण हे प्युअर सोल आहोत पूर्वी, पतन होण्यापूर्वी आध्यात्मिक जगात. तर सर्वांना ज्ञान आहे श्रीकृष्ण कोण आहेत. पण आता काय झालेलं आहे, कालांतराने इतके जन्म आपण घेतलेले आहे या भौतिक जगात की तो विसर पडलेला आहे. तो पुन्हा आपल्याला ती स्मृती येण्यासाठी ही कृष्णकथा आवश्यक आहे. त्याने हे सुप्त ज्ञानात काय साहजिकच विकसित होईल. आणि जेवढ्या प्रमाणात आपण आपलं मन लावू याला, त्या प्रमाणात आपली भगवंतांवर निष्ठा दृढ होईल. जसं की आता प्रल्हाद महाराजांना त्या जळत्या तेलामध्ये टाकणार आहेत, ते तेल गरम करतात टाकतात आणि त्यांना घेऊन आता म्हणतात आता बस तुला टाकतो. तरी त्याने असं केलं की अरे मी कृष्ण नाम घेतो आहे, पण नाही गेलं तर काय तुला पळायला जागा आहे का, दार आहे का, ही निष्ठा नाही आहे. म्हणजे पूर्णपणे त्यांना माहीत होतं की मी माझी भगवंत
रक्षा करतो. तर ही निष्ठा कशामुळे येईल? ही स्वतः ज्याप्रमाणे मन म्हणजे पूर्णपणे आश्रय घेऊन आपण जेव्हा कृष्णकथा घेतो, की जसं एक उदाहरण आहे की आपले रामानुजाचार्य हे आपल्या शिष्यांसोबत काय करतात, कावेरी नदीचे तिथे प्रसाद घेतात. आणि प्रसाद घेतल्यानंतर त्यांनी काय आढळलं त्यांना की जेव्हा रामानुजाचार्यांनी स्वतःचे हात धुतले कावेरीत, तर त्यांनी बघितलं की त्या नदीतनं 3-4 विष्णुदूत म्हणजे 4 हस्ताचे विष्णूसारखे दिसणारे जे जीव आहेत ते उडून वैकुंठात गेले. तर सगळे जे आपले शिष्य ते अचानक म्हणाले हे काय झालं? म्हणाले जे मासे होते त्या माशांनी माझा जो महाप्रसाद खाल्ला आणि ते त्वरित मोक्ष प्राप्त गेले. तो म्हणाले गुरुदेव आम्ही तर रोज तुमचा महाप्रसाद खातो, तर आम्ही का नाही गेलो? तर म्हणे तुमच्या खाण्यात आणि त्यांच्या खाण्यात फरक काय आहे की त्यांनी ते जे कण होते कुठल्या म्हणजे याचे भाताचे वगैरे, त्यांनी बघितले हा माझा एकच आश्रय आहे की याच्यामुळे मी हे नसेल तर मी मरणार आहे. त्या आश्रयाने त्यांनी तो प्रसाद ग्रहण केला, त्यांनी त्यांची शुद्धीकरण झाली. म्हणजे म्हणाल तर आपण काय करतो की ते पनीर आहे का ते आणि किंवा हे चटणी वगैरे नको, तो आपण तो महाप्रसादातही तो आपली जी भौतिक वृत्ती दाखवतो की नाही मला हा आमरस असेल तर दे, किंवा ही भाजी आवडत नाही वगैरे. तर त्यांनी आपलं ती निष्ठा नाही आहे, दृढ निष्ठा नाही आहे. आलं लक्षात की हा प्रसाद साधारण अन्न नाही आहे ते. आलं लक्षात की यानुसार ती जी निष्ठा वाढत राहते. ही म्हणजे पूर्णपणे की हीच एक प्रक्रिया आहे की ज्याने माझी मुक्ती होणार आहे ह्या पूर्ण भौतिक जगातून. अशा प्रकारे जो भक्ती करतो त्याची ही दृढ निष्ठा वाढते. आणि नंतर होतं काय की या विकासामुळे होईल काय की रजोगुण आणि तमगुण ज्यांनी आपल्याला व्यापलेलं आहे किंवा ग्रस्त केलेलं आहे, की आपण कोणी म्हणजे सगळ्यांची हीच परिस्थिती आहे की आपल्याला जे नको आहे ते कोणी केलं ते काय तुरंत काय लगेच काय होतं की राग येतो की याला एवढं समजत नाही की याला अक्कल नाही का. आता हा रजोगुण आहे की रजोगुण म्हणजे काय की स्वतःची इच्छा पूर्ण करायची इतकी दृढ इच्छा आहे की म्हणजे प्रयत्न आहे की हे झालंच पाहिजे, आणि त्यात कोणी काहीतरी केलं की राग. तर रज आणि तमोगुण म्हणजे कुठल्याच प्रकारे आपल्याला असं वाटत नाही की थोडे भक्तीत श्रम करावे किंवा सकाळी उठावं जप करावं. तर तमोगुणाने आपल्याला पूर्णपणे ग्रस्त केलं. तर रजो तमोगुण जे आहे यांच्यातून आपली मुक्ती होईल की जास्त श्रवण केल्याने. आला तर जास्त श्रवण केलं गेल्याने आपोआप आपण पूर्वी जेवढं रागीट व्हायचो तो कमी होतं की नाही सर? तुम्ही स्वतः पडताळून बघा की आपल्या आयुष्यात पूर्वी आपण अनेक परिस्थितीत कशा प्रकारे वागायचो आणि आता कसं वागतो, ओके. तर जर आपण रज आणि तमगुणातून थोडी प्रगती केली असेल बाहेर यायचं, तर त्याचा अर्थ काय की आपलं ऐकणं व्यवस्थित आहे, व्यवस्थित चांगलं ऐकतो आपण. आता मग आपण अर्ध ऐकतो आणि अर्ध झोपतोय असं समजावं. तर भगवंत म्हणतात की हे रज आणि तमगुण तदा रजस्तमो भाव आणि काम लोभादयसे. तो काम आणि लोभ यातून याची मुक्तता होते. हे 2 अनर्थ आहे. हे याच्यावरच सगळं चाललेलं आहे. काम आणि लोभ म्हणजे अजून हवं आहे, आणि इंद्रिय विषय तृप्ती याच्यावरच जग चाललं. तर याच्यातून रस निघून जाईल आणि भक्तीत जास्त मन लागेल. अशा प्रकारे जेव्हा ह्या विकृती नष्ट होतात तेव्हा काय होतं की जी विशुद्ध सत्व अवस्था आहे आला की सदैव कृष्णचिंतन आणि पुण्य कर्म करणे यात व्यक्ती स्थित होतो आणि आपोआपच प्रसन्न राहत होतो. बरेच व्यक्ती म्हणतात की अरे म्हणजे स्वतः तुम्ही आपण बघू की पूर्वी आपण नेहमी चिंतित असतो, आता काही काळ तरी प्रसन्न असतो की नाही. इतपत आता सदैव नसेल तरी काही काळ तरी आपण प्रसन्न असतो. तो हे कशामुळे की आपण काही फार ऐकतोय. तर आपण पूर्णपणे समजा श्रवण केलं तर किती प्रमाणात प्रसन्न होऊ. तर हा व्यक्ती जेव्हा या काम लोभ आणि रज आणि तमगुणातून बाहेर होतो तेव्हा प्रसन्न मनस होतो.
सदैव प्रसन्न राहतो आणि भगवत तत्वविज्ञानात त्याचा पूर्णपणे त्याला ज्ञान मिळते आणि मग परमसत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याच्या स्तरावर तो उन्नत होतो. की भगवंत मागच्या आपलं म्हणजे 6व्या अध्यायात म्हणतात की पुढे म्हणतात की कशा प्रकारे इवन ऋषीगण किंवा सूरगण देवी देवता पण मला जाणू शकत नाही ॲक्च्युली काय, पण फक्त भक्त मला जाणू शकतो. की हे इतपत हुशार. आपण मग एखादी कंपनी बघू जगातली ज्यात खूप लोक काम करतात, ती चालवायला किती बुद्धिमान व्यक्ती पाहिजे आहे की नाही तर लोक सगळे. तर विचार करा या पूर्ण म्हणजे सगळे हे जे पृथ्वी लोक आहे याच्यात पाणी, अग्नी, वायू याचा सर्वांचं मॅनेजमेंट करणं हे किती बुद्धिमान व्यक्ती पाहिजे आहे की नाही. आणि किती शुद्ध. स्वर्गात जाण्यासाठी कोणाला स्वर्गात जाऊ देत नाही, अफाट पुण्य करावं लागतात आणि सत्वगुणामध्ये जास्त राहणे, त्यामुळे त्याची प्रगती होते. तर तेही जाणू शकत नाही. तर आपण तर अजूनही तम आणि रजोमध्ये जास्तीत जास्त आहोत, तर कसं काय होईल. तर प्रयत्न हा जेव्हा आपण करतो कृष्ण म्हणजे भक्ती म्हणून म्हणतात की या स्वर्गलोक आणि पाताळलोक यांमध्ये दोन्ही लोकांमध्ये काय आहे, भक्ती करणे खूप कठीण आहे. कारण काय की ते अफाट विषय इंद्रिय विषय तृप्ती आहे. स्वर्गात इतक्या फॅसिलिटीज आहे की त्यात तू भक्ती करायला त्याला काही जागाच नाही. हो आहेत ना, पण तेच आता होतं काय की आता समजा खूप सगळं व्यवस्थित चाललं आहे, तर म्हणायचा अर्थ काय की साहजिकच आहे की व्यक्ती स्लॅक होऊन जाईल. ते आता आपल्याला नाही आहे, आपल्याला सदैव ताप आहे, त्रिताप, तर तिथे तो ताप नाही आहे. आणि दुसरं बाकी लोकात पाहतो इतक्या प्रॉब्लेम आहेत की त्यात तो काही भक्ती करू शकतो. पण आपल्याला जे मनुष्य जन्म म्हणजे पृथ्वी या भूलोकातले लोक आहे यांना बॅलन्स आहे, दोन्ही सुख पण आहे आणि दुःख पण आहे, तर त्यात भक्ती करणे खूप आवश्यक. म्हणून इवन हे डेमिगॉड म्हणजे देवदेवता काय म्हणतात की आम्हाला मनुष्य जन्म हवा आहे की जिथे आपण ब्रह्मा जेव्हा आपलं ब्रह्मविमोहन लिहिलं आहे ना, त्यानंतर जेव्हा ते म्हणतात की इवन देवता पण हे मागतात, वरदान मागतात की आम्हाला मनुष्य जन्म दे जेणेकरून आम्ही तुमची भक्ती करू शकतो. आणि इथे फक्त मॅनेजमेंट आणि सुख आहे, बस बाकी काही नाही. आपण पुढे 17व्या अध्यायात बघू की कशा प्रकारे हा सत्वगुण पण हा परफेक्ट नाही आहे, इन द सेन्स की त्याच्यात पण लोक म्हणजे आपण बांधून जाऊ. म्हणा अर्थ आपल्याला सत्व म्हणजे रजोतम आणि सत्वगुण पण आपल्याला पार करायचा आहे. विशुद्ध सत्व गुणात याच्यात आता ब्रह्मलोकात पण सगळे सत्वगुणी आहे, पण ते पण काय भौतिक जगातच आहे. आपल्याला विशुद्ध सत्वामध्ये यायचं. तर यासाठी ही श्रवण क्रिया करणे खूप महत्त्वाचं आहे. त्या नवविध भक्तीची सुरुवातच श्रवणाने होते, अलग लक्ष. म्हणून भगवंत त्याच्यावर जास्त जोर देतात. आणि नंतर म्हणतात की हे जे मला तत्वता जाणणे हे खूप दुर्मिळ आहे. कारण ते म्हणतात की आपण बघतो इवन आत्ता आपण बघू की इस्कॉन व्यतिरिक्त किती पण ज्या जे संप्रदाय आहेत जे प्रॉपर आहेत त्यांच्यात किती भक्त असतील जे पूर्णपणे म्हणजे व्यवस्थित भक्ती करतात आहे, बाकी कुठल्याच प्रकारे त्यांना अनर्थ नाही आहेत वगैरे. म्हणजे अनर्थ सोडा, पण भक्तीत त्यांनी पदार्पण केलं आहे असे किती लोक आहेत. तर भगवंत म्हणतात की सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच व्यक्ती सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक सहस्त्रमधनं एक, असं बघू आपण की त्यातले किती कमी लोक. आणि हे जे सहस्रावधींमधले जे एक लोक आहेत असे आपण समजा सहस्त्र लोक घेतले की ज्यांनी सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे, त्याच्यातून एखादा व्यक्ती ज्यांनी भगवंत म्हणतात की याच्यातून समजा सिद्धी प्राप्त केलेली आहे, म्हणजे कितपतरीत्या की बऱ्याच प्रकारे सिद्ध आहेत, त्याच्यातील एक व्यक्ती मला तत्व जाणू शकतो. म्हणजे इवन ब्रह्म पण
ब्रह्मगुण ब्रह्मविमुगुण लीलामध्ये म्हणतात की ब्रह्मांडच्या एक प्रार्थना काय आहे ब्रह्मदेवांची, की लोक मला म्हणतात की तुम्ही या पूर्ण जगाचे करता धरता सगळे तुम्हीच आहात. पण ब्रह्मदेव म्हणतात की मी सांगतो की आता मला म्हणजे मलाच आता तुमच्या लीला कळायला नाही तर मी यांना काय सांगू. इवन भागवतमच्या 3ऱ्या स्कंदात नारद मुनी हे ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत, तर ते विचारतात कारण की मी बघता की या जगात म्हणजे कोण निर्मिती करणारा तुम्हीच आहात, त्यामुळे तुम्हीच परमदेव आहात, म्हणजे तुम्हीच या पूर्ण सृष्टीचे निर्माते आहात. तर ब्रह्मदेव तिथूनच सांगतात की नाही मी नाही आहे, माझ्यावरती पण आहे कोणी. म्हणत अर्थ की या सिद्ध व्यक्तींपैकीही जाणणारा तत्वता जाणणारा खूपच कमी लोक आहेत, म्हणून म्हणजे खूप दुर्मिळ लोक आहेत हे. तर ते कोण आहेत ते आपण बघितले आहेत की 12 महाजन, की जे लोक जे व्यक्ती विविध प्रकारे भगवंतांची सेवा करतात आहे पण तत्वतः जाणतात की भगवंतांची पोझिशन काय. हे खूप दुर्मिळ आहे आणि कित्येक जीव आहेत भौतिक जगात, पण त्यापैकी हे अशा व्यक्ती जाणणारे खूप कमी आहेत. आता ते म्हणतात 4थ्या श्लोकापासून मी कशा प्रकारे या भौतिक जगात सर्वव्यापी आहे हे जाण. कारण जनरली काय असतं की म्हणत अर्थ की जे आता सांख्ययोगी चालू करतात, सांख्ययोगी व्यक्ती ज्ञानयोगी काय करणार तर ज्ञान प्राप्त करायला की भौतिक जगात किती घटक आहेत. तर भगवंत म्हणतात की भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकारम इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. तर पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश हे जड वस्तू आणि मन बुद्धी अहंकार हे सूक्ष्म, या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहे. भिन्न म्हणजे आधीपासून वेगळे. आणि नंतर म्हणतात अपरियम इतस्तुम अन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम जीवभूताम महाबाहो ययेदम धार्यते जगत. पण यांच्या व्यतिरिक्त एक आहे जी पराशक्ती आहे. कुठला तर जीव. तर हे परा आणि अपरा काय हे महत्त्वाचं आहे की अपरा म्हणजे कनिष्ठ. तर हे जे आहेत पृथ्वी जल वायू अग्नी मनबुद्धी अहंकार हे अपरा आहे. पण परा काय आहे जीव. हा जीव काय आहे चेतन आहे आणि हा यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. याच्या याची उपस्थिती नसेल तर या जड वस्तूला काही अर्थ नाही, म्हणजे याची वाढ होणार नाही. तर आपण बघू की या थोडक्यात की कशा प्रकारे हे जे 24 घटक काय आहेत ह्या ते ॲक्च्युली भागवतमचा हा अभ्यास आहे. भागवतां 3रा स्कंद यात दिलेला आहे की कशा प्रकारे पूर्वी भगवंत कसे येतात, म्हणजे ब्रह्माची निर्मितीच्या आधी काय होतं की पहिले या भौतिक प्रकृतीला ची निर्मितीसाठी 3 पुरुष अवतार येतात. म्हणजे भगवंत लीला करतात आपल्या गोलोकधामात, पण काही जीव यांना स्वतंत्र उपभोग घ्यायचा आहे म्हणून त्यांची इच्छा जागृत झाली. तर त्यांच्यासाठी काही जेल बनावं लागेल ना, तुरुंग. तर या भौतिक जगाची निर्मितीसाठी तर मग भगवंत स्वतः नाही जातील ना, म्हणून मग त्यांचा अवतार. तर पुरुष अवतार एक म्हणजे महाविष्णू येतात. तर महाविष्णू कशाची निर्मिती करतात तर महत्त्व काय तर यात हे महत्त्व म्हणजे याला काय म्हणू आपण की सगळं म्हणजे या जगात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या एकत्र आहे. अलग अलग
तयार केलेलं आहे महाविष्णू, की अजून म्हणजे आलेलं नाही बाहेर काही. हा महत्त्व जमा आहे. काही लागलं तर जसं गोडाऊन असतं ना, गोडाऊन, की अरे आज प्रोग्राम आहे, तर प्रोग्राम काय लागतील, 40 खुर्च्या, 10 टेबल, कापड लागतील किंवा लाईट लागतील बघ, तर त्या गोडाऊनमध्ये जाऊन घेऊन ये, हे की नाही. तर तसंच महत्त्वामध्ये सगळं आहे. तर महाविष्णूंनी त्यांची हे पहिले पुरुष अवतार आहे की त्यांची निर्मिती केली. आणि नंतर गर्भोदक विष्णू हे काय करतात, महाविष्णू जे आहेत यांच्या शरीरातून सगळे ब्रह्मांड बाहेर येतात. तर त्यात आपले गर्भोदक विष्णू जे काय आहे त्यात प्रवेश करतात, प्रत्येक ब्रह्मांडात प्रवेश करतात. का तर याचा विस्तार करायसाठी, म्हणजे प्रत्येक जीवाला, आता प्रत्येक ब्रह्मांडाची डायमेन्शन वेगळे आहे. डायमेन्शनला काय म्हणू आपण, की हां त्याची रचना वेगवेगळी आहे. आपल्याला फक्त हा ब्रह्मांड माहीत आहे, पण काही ब्रह्मांडात वेगळे असतील जीव, की त्यांना 4 हात असतील, 2 डोके असतील, काही म्हणजे वेगवेगळे हे असू शकतात. असं आपल्याला कसं काय कळू शकेल, कारण एकदा द्वारकेत कृष्णाला भेटायला खूप म्हणजे एक ब्रह्मा आले, तर ते म्हणाले की मला कृष्णाला भेटायचं आहे. तर द्वारपाल म्हणाले की ॲक्च्युली कुठले ब्रह्मा आहे तुम्ही ते सांगा. तर म्हणे कुठले ब्रह्म काय काय, मी एकच ब्रह्म आहे. तर ते म्हणजे कृष्णाने सांगितलं की कुठले ब्रह्म आलेले हे विचार. तर तेव्हा त्यांना प्रश्न पडला की माझ्या मी एक ब्रह्म आणि दुसरे पण काही ब्रह्म आहेत. तर हे मग नंतर काही जातात आत्मा आणि मग विचारतात कृष्णाला की याचा अर्थ काय की कुठला ब्रह्म, मी एकच ब्रह्म आहे. तर तेव्हा ते बघतात की वेगवेगळे दुसरे वेगवेगळे ब्रह्म येऊन राहिले आणि ते इतके मोठे आहेत की आपला जो आपले या ब्रह्मांडाचे जे ब्रह्म आहेत ते आपल्या स्वतःला हत्तींच्या कळपांमध्ये एका सशासारखे बघतात. तर आपल्याला हे कठीण आहे जाणणे की काही जणांना 1000 डोके आहेत ब्रह्मांचे, काहींचे 10,000 आहेत, काहींचे लाख आहेत. तर ते कसे राहतात हे आपल्याला जाणणे आहे. पण हे जाणून दिलेलं या लीलाने की असे आहे भरपूर ब्रह्मांड, ती त्यांची रचना वेगळी आहे, त्या जीवाच्या इच्छा वेगळ्या आहेत. आणि या भगवंतांच्या लीला ह्या अखंड म्हणजे असं सतत चाललेल्याच आहे. आपण बघतो की सिरियल असते की हे झालं की ते दुसऱ्या चॅनलवर तिकडे चालू होतं, तिकडे ते चालू. तशा लीला या सर्व ब्रह्मांडामध्ये भगवंतांच्या चालू आहे. आज इकडे झाली तिकडे ती लीला दुसरीकडे चालू, असे चाललेले आहेत असे अखंड ब्रह्मांड. तर त्यात गर्भोदय विष्णू जाऊन नंतर त्यांच्या थ्रू ब्रह्माचा जन्म होतो. आणि नंतर शिरोदक्ष विष्णू हे सर्वांच्या हृदयात म्हणजे प्रत्येक अणूत परमात्मा रूपी आहे. तसे हे 3 पुरुष अवतार आहेत. त्यानंतर आता यांची निर्मिती होते. कोणाची, आता आपण बघू की प्रत्येक जीव घेतला की त्याला 5 म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे आलेत. आणि हे बाकी मन, बुद्धी, अहंकार आणि शरीरात काय आहे यांचा घटक आहे, म्हणजे पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश. अलग लक्ष म्हणजे किती झाले, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि नंतर हे 5, तर 24 घटक झाले पाहिजे. पहिले काय आहे, पहिले 5 काय ते हां पंचमहाभूत. एक एक सांगा. पृथ्वी, अग्नी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि जल. हां हे झाले 5. नंतर मन, बुद्धी, अहंकार. नंतर ज्ञानेंद्रिय कुठले आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय, ज्ञान केंद्र म्हणजे जमा करणारे ज्ञानेंद्रिय. आणि 5 कर्मेंद्रिय आणि आपण कर्म करतो.
हात पाय आणि जीभ अशा प्रकारे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अप्रकट गुण हे जे आहेत या प्रकारे 5 5 10 आणि 5 इंद्रिय विषय कुठले? शब्द, रूप, रस. शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श हे इंद्रिय विषय आहेत आणि अप्रकट गुण या प्रकारे ते 24 घटक आहेत. याच्यातून सर्व शरीर जन्माला येतात. लिहिलं झालं. हे कसं आहे की हे शब्द हा कशा कुठल्या इंद्रियाला लागू पडेल? कान, रूप, शब्द ना, आकाश, आकाश आणि कान. रूप मध्ये ते डोळा येणार ना. रस जीवा, गंध नासिका आणि स्पर्श त्वचा. तर हा कोणाला लिहिला? कानाला. आहे की नाही? हे विषय आहेत हे इंद्रिय विषय आहेत. तर 5 आपले आता ठीक आहे आपले 5 ज्ञानेंद्रिय कोण आहे की ज्या कुठल्या इंद्रियांनी आपण ज्ञान प्राप्त करतो? कानाने काय करतो? काय आवाज कुठून आला? डोळे, नाक आणि जिव्हा आणि त्वचा. तर हे सगळे हे विषय अशा प्रकारे. तर आपण तर भगवंत म्हणतात की एतद योनिनी भूतानी सर्वाणि ती उपधारया अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तता. की हे सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या 2 शक्तींमध्ये होतो. म्हणजे आपण कुठेही जे बघू आपण यांच्यात हे गुण हे घटक दिसणारच आहे. या 2 शक्ती कुठल्या? अपरा आणि परा. तर परा म्हणजे जीव आणि अपरा म्हणजे हे सगळे आलेत. तर या जगामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करताही मीच आहे. भगवंत म्हणतात हे तू जाण. हे आता ज्ञानाची सुरुवात झालेली. आता या भौतिक जगात आपण सगळं बघतो की सुरुवातीला हे अपरा आणि परा घटक पण सगळ्यांची उत्पत्ती करता पण मी आहे आणि नाश करता पण मी आहे, प्रलय करता पण मीच आहे. आणि नंतर म्हणतात की मग माझी काय स्थिती आहे यांची झाली की घटक काय जीव काय, पण मी कोण आहे? मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्व इदम प्रोतम सूत्रे मणी गणावे. की माझी बरोबरी कोणीच करू शकत नाही, मी यांच्या परे आहे. की माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. की दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. म्हणजे तुम्ही या आध्यात्मिक आणि भौतिक जगात अशी कुठलीच गोष्ट नाही की जी माझ्याशी संबंधित नाही आहे, सगळे माझ्यावरच अवलंबून आहे. अलग लक्ष हे आपले बरेचदा जे नास्तिक लोक किंवा मायावादी लोक यांचा काय हे असतो संशय किंवा प्रश्न असतो की अरे तुमचे काय तुमचे भक्त लोक आहे कधी कधी काय त्याच्यापेक्षा तर बाहेरचे कर्मी लोक चांगले म्हणजे गुणां काही पण की कधी कधी ते भांडतात वगैरे म्हणजे काही पण किंवा यांच्यात पेशन्स नाही आहे कधी कधी म्हणतात. तुझं आचार्य काय म्हणतात की भलेही जसं आपण मागे बघितलं की अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्यवा. की कधी कधी
भक्त पण असा कधीतरी दुराचार व्यवहार करेल, म्हणजे किंवा काय म्हणतात त्याला, असभ्य व्यवहार करेल, तर आचार्य काय म्हणतात की कर्मी लोक म्हणजे जे भक्त नाही आहेत यांच्याकडे हे नैतिकरित्या व्यवस्थित असतील, म्हणजे बरेच गुण असतील की मदत करणे, धावून पळत मित्रता, दान करणे, किंवा चांगले नेहमी चांगले बोलणे, अँगर म्हणजे राग नाही आहे, द्वेष नाही आहे. ठीक आहे. तर हे गुण सगळे कशाप्रमाणे आहे, मण्यांप्रमाणे. एक एक गुण म्हणजे मणी आहे. ठीक आहे. कर्म्यांकडे जास्त मणी आहे, समजा 10 मणी आहेत, आणि भक्ताकडे समजा 5च मणी आहे, 5च गुण आहे. काहींमध्ये राग अजूनही आहे, पण त्याला काय ते हे राग किंवा इतर. पण भक्तांमध्ये आणि कर्मांमध्ये फरक काय, तो कर्मींकडे धागाच नाही आहे, ते मणी आहे, 10 मणी आहे, आणि भक्ताकडे 5च आहे पण धागा आहे. सध्या माळ बनवली आहे त्यात 5च मणी आहे, पण ते आहे तर शाबूत आहेत. पण जेव्हा अशी परिस्थिती येते, जेव्हा अशी कठीण परिस्थिती येते, काय होईल, तरी हे गुण जात नाहीत. पण कर्मी लोक सगळे विसरतात, कारण काय, हे यांना मनांना धरणारा धागाच नाही आहे त्यांच्याकडे. तर हे तात्पुरते मणी आहे त्यांच्याकडे, हे सगळे नष्ट होणार आहेत. कारण काय, ते कसं ठरेल, जेव्हा अशी परिस्थिती येईल, कठीण परिस्थिती, तेव्हा ते सगळे चांगले गुण सोडून येतील. आलं. हा जो धागा हा महत्त्वाचा आहे, की गुण येतील नंतर. गुण हे श्रवण केल्याने, भक्ती केल्याने आपोआप येतील. भगवान म्हणतात की यस्यास्ति भक्तीर भगवती रकिंचने सर्वैर गुणे असती समा असते सुरा. म्हणजे यांच्याकडे, भक्तांकडे सर्व सूरगुण गण, म्हणजे सूरगण म्हणजे देवतांचे सर्व गुण आहेत. आधी हळूहळू ते काय करतात, ते काय होतात, आहे मॅनिफेस्ट होतात, म्हणजे प्रकट होतात आहे. तर सध्या 5च मणी आहे, नंतर काही नंतर मग पूर्ण माळ होईल. तो धागा महत्त्वाचा आहे. सेपरेट गुण तुम्ही 100 मणी जमा केले ते काय, ते एकत्र आणू शकणार नाही. त्या प्रकारे भगवंत म्हणतात की या पूर्ण या जगाचा तो दोरा मी आहे, तो महत्त्वाचा आहे. आणि तर यात एक महत्त्वाचा श्लोक येतो, तात्पर्यात सांगितलं की सर्वांना हे आपल्याला जाणलं पाहिजे की नित्यो नित्यानाम चेतना चेतनानाम, म्हणजे या सर्व शाश्वत जीवांमध्ये, सगळे जीव जे आहेत, आपण जे अंश आहेत भगवंतांचे आणि भगवंत यांच्यामध्ये आपण सर्व शाश्वत आहोत. भगवंत शाश्वत, आपण पण शाश्वत आहे. कधी आपलं अंत होणार नाही आहे, शरीर बदलत राहते, पण आपण शाश्वत आहोत, सच्चित आनंद आहे आणि भगवंतांचे अंश. पण एकच जीव आहे जो सर्व जीवांचं पालन पोषण करतं, म्हणजे ते कृष्ण. जरी आपण शाश्वत आहोत तरी आपले पालन पोषण करते ते आहेत. नित्यो नित्यानाम चेतना चेतनानाम एको बहुनाम यो विदधाति काम, म्हणजे एक आहे जे बहुनाम, म्हणजे जे सर्वांचे पालन पोषण करतं. हा आपल्याला हे जाणणे आवश्यक आहे भक्ताला, की एको बहुनाम यो विदधाति काम, की तो कितीही प्रगत झाला भौतिकरित्या आध्यात्मिकरित्याही, तरी तो स्वतः स्वतंत्र होऊ शकत नाही. तो सदैव बद्धावस्थेत आणि मुक्त अवस्थेत भगवंतांवरच अवलंबून असतो. अलग की जी आपली माया, ब्रह्मवादी लोकांची काय आहे की मी अनंतात विलीन होऊन राहणे, जास्त काळ राहू शकत नाही ते. कारण तो दोरा नेहमी पाहिजे की कोण आहे, याचा आश्रय कोण आहे, तर भगवंत म्हणतात की मत्त परंतरम नाणे, मायापेक्षा कोणीच नाही, श्रेष्ठ नाही आहे. अशा प्रकारे ते सांगतात. तर आता 8 ते 12 या श्लोकात ते आता हे मायावादी लोक म्हणतात की कुठे आहे तुमचा कृष्ण, कुठे आहे देव, दाखवा आम्हाला. म्हणजे या डोळ्यांनी दिसलं पाहिजे, कानाने ऐकलं पाहिजे, या सर्व आमच्या इंद्रियांनी आम्हाला दिसलं पाहिजे की कुठे आहे, म्हणजे जाणवलं पाहिजे, आम्ही अनुभवू शकलो पाहिजे कुठे आहे ते. तर भगवंत म्हणतात की मी भौतिक प्रकृतीत पण आहे, मी सर्वव्यापी आहे. तर कशा प्रकारे सर्वव्यापी आहे तर ते सांगतात. तर हे कनिष्ठ लोकांसाठी जे भगवंतांना विग्रहामध्ये बघू शकत नाही, नामामध्ये बघू शकत नाही, त्यांनी पण बघावं की भगवंत 14 वस्तू सांगतात की मग म्हणजे वस्तू सांगतात तिथे मी आहे. कुठलं, रसोहम अपसु कौंतेय
प्रभास्मी शशी सूर्ययो प्रणव सर्व वेदेषु शब्दखे पौरुषम. तर 4 गोष्टी आहे की पाण्यातील रस मी आहे. तर तुम्ही काय इकडे तिकडे शोधताय? जो पाण्याची जी चव आहे हो की नाही, जी आपण उन्हाळ्यात आपण बघतो की समजा एखादा खूपच तहानला आहे, त्याला जो तो पाणी पिल्याशिवाय त्याची तहान भागत नाही. भले तो काय पेप्सी कोका कोला वगैरे पिलं तर ते पोट भरेल त्याचं, पण जे पाणी पिल्याने जी संतुष्टी मिळेल ती मिळणार नाही त्याला. तो रस मी आहे. इवन कोका कोला काय तर त्यात पाणी तर आहेच, पण जर तो जी जीवाला जी तृष्णा भागवणारा तो रस आहे तो मी आहे. आणि जे प्रकाश कुठला, तो चंद्र आणि सूर्य हे दोनच ग्रह आहेत जे आपल्या पृथ्वीला प्रकाश देतात आहे. आणि त्याच्यामुळे सगळी हे चाललेली आहे, सृष्टी चालली. म्हणजे आपण जगतोय, अन्न येत आहे, तो मी आहे. आणि वैदिक मंत्रातील ओंकार पण मी आहे. आणि आकाशातील ध्वनी हा मी आहे. आणि सर्व मनुष्यातील सामर्थ्य मी आहे. कोणी म्हणेल की मी खूप ॲडव्हेंचरस आहे. काय काय लोक करत राहतात की 10 म्हणजे 100व्या मजल्यावर त्या पॅरापीटवरून चालतील, अलग लक्षात, किंवा एक दोर करून त्या दोरावर चालतील. हे सगळं सामर्थ्य कुठून येतं? ते मी आहे ते. किंवा वाघाशी युद्ध करणे, जे काय सामर्थ्य तुम्ही आणा ते मी देतो तुम्हाला. ते सर्व सामर्थ्य मी आहे, तुमच्यात नाही आहे असं म्हणतात. पुण्योगंध पृथ्वीव्यांच तेजश्चास्मी विभावसो जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्वीषु. ही हा पृथ्वीचा तो गंध आहे. आता येईल 1 जून नंतर पहिला आठवडा समजा पाऊस पडल्यानंतर कसा तो पृथ्वीचा तो सुगंध येतो, तो मी आहे. आणि विभाव म्हणजे अग्नीतील उष्णता मी आहे. आणि सर्व जीवातील जीवनशक्ती मी आहे, जी आपल्याला उत्स्फूर्त करते. म्हणजे जगणार आपल्या इच्छा आहे, हे करायचं ते करायचं, ही जी शक्ती आहे, जीवनशक्ती मी आहे. आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे. बीजम माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्वी नामम. नंतर या सर्व अस्तित्वांचे म्हणजे सर्व वस्तूंचे बीज मी आहे. आपण म्हणू की अरे सर्व ब्रह्मदेवातून आले, पण ब्रह्मदेवांचे पण बीज कोण आहे? हां, म्हणजे पुरुषावतार तिथून आलेले आहेत, पण ते पण कोण आहे? तर विष्णू कृष्णच आहे. तर सर्व जीवांचे सर्व वस्तूंचे बीज हे मी आहे. बुद्धिमानांची बुद्धी, सर्व शक्तिमानांची शक्ती पण मीच आहे. बलम बलवताचाहम कामराग विवर्जितम धर्मा विरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभा. सर्व बलवानांचे बल मी आहे, जे काम तसेच आसक्ती रहित आहे. आणि धर्मतत्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे. धर्मतत्वांविरुद्ध काम म्हणजे संतती, हां म्हणजे लग्न म्हणजे त्याला काय म्हणतात, धर्मतत्वानुसार जो लग्न करतो त्यात जो संततीसाठी केलेली उत्पत्ती तो काम मी आहे, बाकी नाही. प्रभुपाद म्हणतात की धर्मतत्वानुसार कामजीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे. त्यानंतर आपल्या संततीला कृष्ण भावना भावित करणे ही मातापित्यांची जबाबदारी आहे. म्हणजे फक्त प्रजोत्पादन याच्यासाठीच आहे, इंद्रिय तृप्तीसाठी नाही आहे काम. आणि नंतर म्हणतात, आता आपला जो तिसरा चालू होईल की ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धी नत्वहम तेषु ते मयि. हे सात्विक, राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. हे तिन्ही गुण जे आहेत यांचे नियंत्रक कोण आहे? कृष्ण. एका दृष्टीने मी सर्व काही आहे ते म्हणतात आहे. आता हा टेक्निकल वर्स आहे थोडं, परंतु मी स्वतंत्र आहे. असे बरेचसे श्लोक येतील जे थोडे कॉन्ट्राडिक्टरी वाटेल किंवा असे टेक्निकलला काय म्हणू आपण,
हा तांत्रिक म्हणायचा अर्थ किचकट किंवा समजायला खूप कठीण असे असतील की त्यात आपल्याला हे पण म्हणतात ते पण म्हणतात, कसं काय रिकन्साईल करणार. तर तसे त्यासाठी मग आचार्यांचं तात्पर्य लागेल आपल्याला. तर जसा उपनिषदमध्ये आपल्याला असे श्लोक येतील की अरे भगवंत आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे, सर्वव्यापी, असं कसं. तर मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहे. म्हणजे आपण आता सर्व या भौतिक जगात जे जीव आहेत हे सर्वांवर प्रभुत्व कोणाचं आहे? पहिलं 3 गुण. या 3 गुणांच्या म्हणजे भगवंत काय म्हणतात अर्जुनाला? निस्त्रय गुण्यो भवार्जुना. या 3 गुणाच्या पलीकडे निस्त्रय गुण्य, तेव्हा कुठे तू मुक्त होशील. जोपर्यंत ह्या 3 गुणांना आपण पार करत नाही तोपर्यंत म्हणजे यांचं प्रभुत्व आहे आपल्यावर सर्वांना. पण भगवंतांना नाही, कारण ते त्यांचे निर्माते आहेत, हो नाही, त्यांनीच बनवले हे 3 गुण. तर हे जे लोक आहेत कोण मायावादी लोक वगैरे म्हणतात की नाही रे कृष्ण पण इथे आल्यानंतर शरीर घेतात, यांचं एक म्हणत अर्थ काय की ही माया कृष्णापेक्षा पॉवरफुल आहे. तर भगवंत स्वतः म्हणतात की रे हे 3 गुण मी निर्माण केलेले आहे, त्यामुळे मी त्यांच्या अधीन नाही आहे, ते माझ्या अधीन आहे. याला कसा काय पुरावा देऊ शकतो की जसं आपण बघतो की राजा एखादा काय करतो, तो आपल्या राष्ट्रात काही कायदे बनवतो, पण तो कायदा त्याला लागू होत नाही कारण तो स्वतः लॉ मेकर आहे, हो की नाही. त्याच प्रकारे भगवंतांनी हे 3 गुण आणि दुर्गादेवींना हे दिलेलं की जे व्यक्ती म्हणजे आध्यात्मिक जगातून काय म्हणतात त्याला रिबेलला काय म्हणतात हे करून आलेलं आहे, मराठीत ते आपण म्हणतो ना ते आपले स्वतंत्रतेसाठी दुसरे कोण होते, ते स्वतंत्रतेसाठी लढणारे कोण ते नाही त्यांना ते म्हणजे ब्रिटिश पकडत होते, अरे हे कार्य करतात आहे. हां नाही ते कार्य, पण ते सावरकर कोण होते म्हणजे म्हणायचं त्या संप्रदायाला काय म्हणतात म्हणजे म्हणायचा अर्थ क्रांतिकारी. तर तो क्रांतिकारी म्हणजे तो क्रांतिकारी नाही, पण जो रिबेलियस आहे अशा व्यक्तीला यांच्या म्हणजे आपल्या तुरुंगात टाकलेला आहे. तर दुर्गादेवी आणि 3 गुण हे सोडत नाही आपल्याला. हां नाही ते जस्ट मी मराठी हे करायला विचारलं. तर ह्या सर्व म्हणजे आपण सर्व जीव जे आहेत ते कोणाच्या अधीन आहोत? 3 गुणांच्या. पण भगवंत नाही आहेत. कारण काय, जशा प्रकारे एखादा राजा त्याच्या राष्ट्रातील कायद्याच्या अधीन नसतो, त्याच प्रकारे भगवंत या भौतिक सृष्टीतील भगवंतांना या भौतिक सृष्टीशी काही घेणं देणंच नाही आहे. आलं लक्षात. ते स्वतः म्हणजे बघितलं गेलं तर हा जो पूर्ण भौतिक जग घेतलं पूर्ण म्हणजे सर्व ब्रह्मांड वगैरे हे त्याची असंख्य ब्रह्मांडे आहेत, ते सर्व घेतले तरीही हा फक्त 1/4 भाग होतो पूर्ण या भगवंतांच्या सृष्टीचा. म्हणजे आध्यात्मिक जगात हे 3/4 म्हणजे 3 पट जास्त आहे. म्हणजे 4 भाग घेतले तर हा फक्त 1/4 भाग आहे कुठला, पूर्ण हे ब्रह्मांड असंख्य. आणि आपल्यापेक्षा कित्येक जास्त म्हणजे भक्त म्हणजे शुद्ध भक्त आणि प्युअर मुक्त भक्त हे 3 पटीने जास्त आहेत. अलग लक्ष. तर त्यांना काय घेणं देणं, जसं आपण एवढा विचार करतो की त्या जेलमध्ये किती लोक आहेत त्यांचं काय, आपलं काही घेणं देणं नाही त्यांचं, हो की नाही. त्या त्यांना काही घेणं देणं नाही, पण आपण विचार करतो नाही की ते आपल्यासारखेच आहे. असे लोक आहेत मायावादी लोक, जे म्हणतात की कृष्णही आपल्यासारखेच आहे आणि आपणही कृष्ण बोलू शकतो, असं त्यांचा युक्तिवाद असतो. तर आपण आपल्या परीक्षेत विचारलं होतं कुठले मायावादाचे 3 जे युक्तिवाद खंडन प्रभुपाद कसे करतात. ज्यांचा एक युक्तिवाद असा असतो की आपण पण कृष्ण, पण कृष्ण कोण आहेत, असम ऊर्ध्व, त्यांच्या सारखा कोणी नाही आणि त्यांच्यापैकी उत्तम कोणी नाही, श्रेष्ठ नाही आहे कोण. तर अशा प्रकारे हा युक्तिवाद आपण टाळू शकतो. तर आज आपण इथे थांबू. तर आपण 2 विभाग बघितले, नंतर आपण बघू ही कशी प्रकृती, जीव आणि ईश्वर याबद्दल
पुन्हा भगवंत सांगतात की यांच्याबद्दल कशी काय याच्या कसं कार्य चालतं 13वा श्लोक नाही म्हटलं. तो आपण नंतरच्या क्लासमध्ये घेऊ. ठीक आहे. हरे कृष्ण.